हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आपल्याकडे श्रावण सुरू झालेला आहे आणि वेगवेगळ्या फुलांची, पत्रींची वेगवेगळ्या शिवामूठ असतात. त्याची सगळ्याची तयारी लगबग आदल्या दिवशी सगळ्यांच्या घरी सुरू असते. बेल आहेत का, पांढरी फुलं आहेत का, धोत्र्याचं फळ आहे का, अशा अनेक गोष्टी आपल्याकडे सुरू होतात. भारतीय लोकांना, कमीत कमी हिंदू लोकांना कमीत कमी 20-30 प्रकारच्या पत्री, 25-30 प्रकारची फुलं, अनेक प्रकारची जी पूजनीय आहेत अशी झाडं, औषधी झाडं याची खूप चांगली माहिती असते. कशामुळं तर लहानपणीपासून आपण हे ऐकत आलोय, बघत आलोय, करत आलेलो आहे. आता जसं भाडीपाचं जे TRP वाक्य आहे, शास्त्र असतं ते, तर खरोखर शास्त्रच आहे याच्यामागं. आपलं आरोग्य चांगलं राहावं, साधं सोपं. आपलं आरोग्य चांगलं राहावं, आपण निसर्गाच्या बरोबर राहावं, निसर्गाच्या सानिध्यात आपलं आरोग्य अजून खुलावं. आणि जर कधी आरोग्य बिघडलं तर आपल्या हाताशी, आपल्या घरात, आपल्या देव्हाऱ्यात किंवा आपल्या स्टॉकमध्ये या सगळ्या पत्री, हे सगळे पुष्प, हे सगळी फळं, हे सगळं असावं. त्यामुळे आजपासून मी एक छोटीशी सिरीज सुरू करते की हे जे सगळे फुलं आहेत, पत्री आहेत, याच्यामधले जे मेडिसिनल यूज असणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. आज आहे श्रावण सोमवार, त्यामुळं आजचं बेलाचं महत्त्व आहे. एजल फोलिया आणि एजल मार्मोलिस अशी 2 होमिओपॅथिक औषधं बेलाच्या वेगवेगळ्या भागांपासून तयार केलेली आहेत. बेलाचा संपूर्ण वृक्षच औषधी असतो. आयुर्वेदामध्ये अनेक वेगवेगळे कॉम्बिनेशन्स वेगवेगळ्या भागापासून बनवलेले आहेत. मुख्यतः बेलाचा उपयोग हा पोटाचे विकार, याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया याच्यासाठी अतिशय उत्तम होतो. त्यानंतर जंतुनाशक आहे, ताप कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. शरीरावर जी सूज येते, ज्याला आपण ड्रॉप्सी किंवा असाइड्स सुद्धा म्हणतात, जे पोटामध्ये पाणी होतं, तर ते पाणी निचरा करून बाहेर काढण्याचं काम बेल ही वनस्पती अतिशय उत्तम पद्धतीने करते. पुरुषांमध्ये असणारी कमजोरी असेल किंवा इम्पोटन्सी असेल, याच्यावर सुद्धा बेल अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतो. आता ही माहिती कळल्यानंतर आपण ते कसं वापरायचं, काय वापरायचं, हे अर्थातच तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला ही औषधं घ्यायला लागणार. पण तुम्हाला ॲटलिस्ट माहीत पाहिजे की हा बेल आहे आणि ह्याचा हा वापर आहे, आणि हा आपल्याला कळावा म्हणून आपण बेलाचं पान जे आहे ते शंकराला वाहतोय. आपल्या घरात एक मेडिसिन रेडी ठेवतोय की असं कधी काही झालं तर ते रेडी असावं. बेलफळाचं आपल्याकडं जॅम करतात, बेलफळाचं आपल्याकडं सरबत करतात ज्या सीझनमध्ये. आणि असा एक उत्तम आहार विहार आयुर्वेदाने आपल्याला आखून दिलेला आहे, आणि तो आपण आनंदाने जर पाळला तर आपलं आयुष्य खरोखर आरोग्य संपन्न आणि आनंददायी होईल, ह्यात काही शंका नाही. तर अशाच माहिती जाणून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.